पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होतात. ज्यांना अश्रू अनावर झाले होते त्या कलाबाई सिरसाट यांनी आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि यावेळी त्यांनी स्वतःच्या पक्ष असेल किंवा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण तेच जाणून घेऊया. ताई, काय सांगाल? काल आपल्याला उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म मिळणार नाही हे खात्री झाल्यानंतर आपल्याला अश्रू अनावर झाले होते. आजही आपल्या डोळ्यात अश्रू आहेत. आपले नेमके आरोप काय आहेत? आज आपण बंडखोरी केली अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मी अपक्ष केला साहेब. मला आज म्हणजे काल बी उमेद होती ना आज बी उमेद होती. त्यांनी मला 9 वाजेचा टाईम दिलेला होता क्षीरसागर साहेबांनी का बा आमच्या उमेदवारमध्ये तुमची अगर जागा अशी नाही एखादी तर तुम्हाला निश्चित आम्ही VP फॉर्म देऊ. आणि आमचे संतोष भाऊ बी बोलले होते. त्यांनी त्यांच्या पर्याने हारतारानी पर्याने त्यांनी बात करण्याची कोशिश केली पण क्षीरसागर साहेब नाही म्हणे आमचेच उमेदवार असतील उभाट्याचे असतील पण ते क्षीरसागर साहेबांनी काही ऐकलं नाही. मग त्या कारणानं मला आज बी असं वाटलं का नाही कुठेतरी आपण कमी पडले पक्षासाठी कुठेतरी कमी पडले म्हणून सण आज आपला पक्षाने हात काढून घेतलेला आहे. त्यांनी डायरेक्ट हातवरती करून दिले का आम्ही काही करू शकत नाही. आमच्या राष्ट्रवादी पक्षांना बी हातवरती करून दिलं आणि उभाट्याच्यांना तर डायरेक्ट नाहीच सांगितलं नाही म्हणे ताई आम्ही तुम्हाला देणारच नाही. म्हटलं साहेब मी पण राष्ट्रवादीची कार्यकर्ता आहे जुनी कार्यकर्ता आहे बघा. त्यांना खूप रिक्वेस्ट केली पण त्यांना माझा रिक्वेस्ट घेतला नाही आणि त्यांना मला म्हणजे तुझ्यासारखं समजून सण नाहीच म्हणून दिलं. तुमचं उमेदवारी कापण्यामागे नेमकं काय षडयंत्र असेल आणि काय कारण असेल की तुम्हाला उमेदवारी नाकारण्यात आली असं तुमचा आरोप आहे? षडयंत्र हे साहेब का माझ्या खंडरावनगरमध्ये प्रभागमध्ये गावठांची जागा आहे. त्या गावठाच्या जागावरती उतारे लागले जात नाही तर त्याच्यावरती उतारे लावण्यासाठी मी हे संकल्प घेतलेला होता का बा पक्षाकडून मी काम करीन आणि सगळ्यात पहिले उतार्यावर नाव लाईन. तर कुलभूषणचं असं आहे का फक्त जमा करायची भूमिका आहे त्याची कामं करण्याची भूमिका नाही आहे. दुतरमुतर कामं करायचे आणि मी जर गेले असती तर त्याला कामं मिळाले असते तर पैसा मिळाला नसता. तुमचे नेमके उमेदवारी कापण्यामागे कोणावर थेट आरोप आहेत आपले? कुलभूषण पाटील. नाव पूर्ण म्हणजे कुलभूषण पाटील म्हणजे कोण? कुलभूषण पाटील माजी महापौर होते ना ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख का? हो उद्धव गटचे. हां आता तुमचा जो पक्ष आहे शरद पवार गट याच्या नेत्यांकडे तुम्ही गेलात का नाही की माझ्यावर अन्याय होतोय किंवा मी उमेदवारी मागितली होती? गेली होती. संतोष भाऊशी बोलली आमच्या काळे साहेबांशी बी बोलली मी आणि आमचे पदाधिकाऱ्यांशी बी बोलली का माझ्यावर अन्याय होतोय तुम्ही काय करणार याच्यावरती? ताई आम्ही काहीच करू शकत नाही म्हणे. त्यांनी उभाटावाल्यांना आम्हाला डायरेक्ट सांगितलं आहे का आम्हाला त्यांच्याशी बात करायची आणि त्यांना आम्हाला आमची 4 सीट पाहिजे. आम्ही राष्ट्रवादीचे घेणार नाही तुमची सीट. तुमचा समजा कुलभूषण पाटील जे आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांच्याशी वाद असेल किंवा त्यांच्याशी मतभेद असतील मग शिवसेनेचे जे संपर्क प्रमुख होते यांच्याशी आपण संवाद नाही साधला का की या उमेदवारीवर? क्षीरसागर साहेबांशी साधला ना मी. सावंत साहेब सावंत साहेबांशी साधला ना मी. ते पण मला आश्वासन दिलं त्यांनी 9 वाजेचा टाईम दिलेला होता मला आज. आता टाईम काय झाला आहे तर तुम्हाला असं वाटतं की ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट असेल या दोघं पक्षांकडून तुमची फसवणूक झालेली आहे? फसवणूक झाली साहेब माझी. फसवगिरी का माझं जास्त नाराजगी माझ्या पक्षावर ते काका माझ्या पक्षाने 15 वर्षापासून मी एकनिष्ठपणाने काम केलेलं आहे. दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले नाही आहे. हर टायमाला हर आंदोलनामध्ये मी येत गेलेले हर कामं मी करत गेलेले. सगळे रेशनचे कामं म्हणा आमच्या वार्डामध्ये सगळे कामं मी गेलेले पण मी माझ्या पक्षाकडून पण खूप नाराज आहे. आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे का मग अपक्ष? उमेदवारी नाही मी अपक्ष लढणार आहे दादा. अपक्ष लढणार आहे हो. तुम्ही बंडखोरी केली पक्षाच्या विरुद्ध? आता नाही बंडखोरी मी नाही केली. बंडखोरी त्यांनी केली माझ्यासोबत. अगर बंडखोरी मी केली असती तर मी दुसऱ्या पक्षामध्ये मला ऑफर आलेले काँग्रेसची ऑफर आलेली दुसऱ्या 3-4 याची अपक्ष आलेली ऑफर आलेली मला आता VP फॉर्म जोडून देत आहेत पण नाही गेली मी एक निष्ठ राहिलेली. भलेच मी आज अपक्ष बी लढली पण आज आम्ही पवार साहेबांचेच लेकरं राहणार आहे. निश्चित पक्षाने जरी माझ्यावर अन्याय केलेला असला तरी मी शरद पवार साहेबांचीच लेक आहे. मी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल करते. मला इतर पक्षांच्याही ऑफर्स आल्यात की आम्ही तुम्हाला AB फॉर्म देतो परंतु मी पक्षाशी गद्दारी करणार नाही. माझी अपक्ष उमेदवारी मी या ठिकाणी जाहीर करतोय असं या ठिकाणी कलाबाई सिरसाट ज्यांना अश्रू अनावर झाले होते आणि अवघ्या महाराष्ट्राने त्यांचा तो व्हिडिओ बघितला होता
आणि आपल्यावर अन्याय झाल्याची भावना देखील या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे. शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख आहेत, यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी आपली उमेदवारी आज कायम ठेवल्याचं आपल्याला बघावयास मिळालं. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.